वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। भारतीय संविधानाचं आर्टिकल 21 तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीचा हक्क देतं। तर ह्या आर्टिकलनुसार तुम्हाला तुमचे अधिकार आहेत की तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचे कुठलीही माहिती तुम्ही कोणाला देऊ शकत नाही आणि ती तुमच्या इच्छेविरोधात तुमची माहिती कोणी तुम्हाला जबरदस्तीने मागू शकत नाही। बऱ्याच वेळेला काय होतं ना की तुम्हाला एखाद्या प्रकरणामध्ये पोलिसांमार्फत तुमचे फोन किंवा तुमचे लॅपटॉप वगैरे अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे तुम्हाला जबरदस्तीनं ते अनलॉक करायला सांगितलं जातं। ओके, तर अनलॉक करायला सांगितलेल्या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तुमच्या संमतीनंच ते अनलॉक करू शकतात आणि त्यातली माहिती घेऊ शकतात। ते तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, जबरदस्तीनं तुमचा फोन घेऊ शकत नाही किंवा तुमच्या त्या फोनमधले पासवर्ड असतील किंवा तुमचं फेस लॉक असेल किंवा तुमची फिंगरप्रिंट्स लॉक असेल ते तुम्हाला जबरदस्तीने सांगू शकत नाही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी। तर अशा प्रकारे जर त्यांना कुठल्या गुन्ह्यामध्ये तुमचा फोन हवा असेल किंवा तुमचा लॅपटॉप वगैरे हवा असेल किंवा तुमच्याकडून कुठली माहिती हवी असेल तर त्यांना मात्र कोर्टाच्या परवानगीने अशा तुमच्याकडून ती माहिती घेऊ शकतात। त्यासाठी त्यांना कोर्टाची परवानगी असणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे। सुप्रीम कोर्टचा पट्टुस्वामी 2017चं एक जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की तुम्ही पोलिसांना अशा प्रकारे जर कोणाचे फोन किंवा कोणाकडून डिजिटल माहिती घ्यायची असेल तर त्यांना कोर्टाच्या परवानगीने घेता येईल। जबरदस्तीनं ते जर पोलीस अधिकारी तुम्हाला तुमचा फोन किंवा तुमचा लॅपटॉप हे अनलॉक करायला सांगत असतील तर तुमच्या इच्छेविरुद्ध ते अनलॉक करायला सांगत असतील तर ते बेकायदेशीर आहे। अशा प्रकरणामध्ये अशा पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते। सुप्रीम कोर्टच्या पट्टुस्वामी 2017च्या जजमेंटप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे प्रायव्हसी त्याचे मूलभूत अधिकार आहे आणि असे मूलभूत अधिकाराला गदा येऊ नये आणि अशी गदा जर कोण आणत असेल, कुठले अधिकारी जर अशा प्रकारे गदा आणण्याचं काम करत असतील, जबरदस्तीनं तुमचे फोन तुमचे लॅपटॉप वगैरे अनलॉक करत असतील तर त्यांच्यावर मात्र नक्कीच कारवाई होऊ शकते। त्यांची तक्रार तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार पोलीस तक्रार प्राधिकरण आणि मानव अधिकार यांच्याकडे करू शकता आणि त्यांच्यावर IPC कलम 166A किंवा BNS सेक्शन 197 प्रमाणे कारवाई होऊ शकते। तर वैयक्तिक माहिती ही म्हणजे फोनमध्ये जर असेल त्याच्यामध्ये बँक डिटेल्स असतात, त्याच्यामध्ये तुमची बरीचशी वैयक्तिक माहिती असते जी तुमची प्रायव्हसी आहे आणि असे प्रायव्हसी भंग करण्याचे अधिकार कोणालाच नाही। ती तुमची डिजिटल माहिती आहे, अशी डिजिटल माहिती ही तुम्ही तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्याकडून कोणी घेऊ शकत नाही आणि तुम्हाला जर इच्छा नसेल तर तुम्ही देऊ शकत नाही।